देवासमोर तुकोबाराय खेद व्यक्त करतात. देवा कैसी भुलली बापुडी. बापुडी म्हणजे बिचारे भुलले. आता कोण कशाला भुलतो ते वेगळं चिंतन. मासा त्या गळाला भुलला, हरिण नादाला भुलला, पंचविषयाला भुलणारे विषय पहा. हत्ती स्पर्श विषयाला भुलला. ऐका बरं, एका एका विषयाला एक एक प्राणी भुलला. आयुष्याचा नाश झालाय. आपण तर हे सगळे काला करून खायचा कार्यक्रम चाललाय. आपलं काय होईल हो? जीवनामध्ये देव चोडण्याकरता नरदेह मिळालाय. सामान्य फळ भेटतील हो. तुकोबाराय गाथ्यामध्ये असं म्हणतात ना, कधी कधी मलाच माझ्या आयुष्याचा खेद वाटतोय. काय जन्मा येऊन केली म्या जोडी. बरोबर. पण मी काही माणसं धन जोडण्याकरता रात्रंदिवस धावतात. किती धावतात? माऊली म्हणतात, ग्रीष्मांतीचा वारा विसवून येणे विरा, तैसा ना म्हणे व्यापारा. रात्रंदिवस धन जोडण्याकरता, काही माना करता धावतात. काय असतं माहितीये का? प्रपंचामध्ये एक काळ असा येतो की माणसाला धन मिळावं वाटतं. विपुल धन प्राप्त झालं का नंतर माना करता भांडतात लोक. मान मागायचा नसतो, मान पुरुषार्थानं कमवायचा असतो. रडोन या मान कोण मागता भूषण. रडायचं असतं का माना करता? चिठ्ठ्या द्यायच्या असतात का आमचं नाव घ्या म्हणून? रडोन या मान कोण मागता भूषण. मान मागायचा नसतो. तुम्ही देवाला जोडा, मान पळत येईल. तुम्ही देवाला जोडा, तुम्ही यशस्वी व्हाल. तुम्ही देवाला जोडा, तुमची कीर्ती वाढेल. देव जोडा बा. ज्यांनी जीवनात देव जोडला, तुकोबारायांनी त्याचा खेद नाही केला, गौरव केला. जीवनात चढ उतार येत राहतील. जीवनात कृष्णाची साथ सोडू नका, कृष्णाची बाजू सोडू नका. तुका म्हणे यश कीर्ती आणि मान करता जतन देव जोडे. सगळं प्राप्त झालं, जीवनाचं कल्याण झालं. आयुष्य मिळालं, त्याचं कल्याण झालंय. आपल्याला आयुष्य मिळून आपण विषयाच्या आहारी गेलो आणि परिणाम मात्र झाला आयुष्याचं. तुकोबाराय सांगतात, काय बिचारे माणसे रे, कैसी भुलली बापुडी. दंभ विषयाची. दंभ शब्दाचा अर्थ सांगतो, जे आहे ते झाकून ठेवणं आणि नको ते दाखवणं, याचं नाव दंभ. ऐका, शूर्पणखा होती कुरूप पण झाली सुंदर, तेव्हा तिचं नाक कान कापण्यात आलं. पुतना होती कुरूप, झाली सुंदर, देवाने तिचा स्वीकार केला नाही. पण ऐका ना, रामायणात एक बुढिया अशी होती, एक म्हातारी आजी अशी होती दिसायला कुरूप, पण आहे तशी रामासमोर प्रेझेंट झाली, सादर झाली. देवाला तिकडे जायचंच नव्हतं, पण देव तिच्याकडे स्वतःहून वळून गेले, जिचं नाव शबरी माता. आहे तसं देवा. आमचं बऱ्याच जीवन आहे ना झाकपाकीतच चाललंय हो. बरं, आपण फोटो सुद्धा नीट काढत नाही हो. ते ब्लर लावून करू फोटो काढतोय आपण. ते फिल्टर लावू फोटो काढतोय. अरे आहे तसे काढा ना. देवाला आहे तसा लागतो, दंभ आवडत नाही. कैसी भुलली बापुडी. दंभ विषयाची साकडी. महाराज कशाला भुललेत आणि काय विसरले? विसरली मरण त्याची नाही आठवण. माणसं मरणाला विसरली. आणि एक दिवस काय झालंय? देखत देखत पायी तुका म्हणे आठवण नाही. दिने दिने शंका वाटे आयुष्य नेनवता गाढे. कैसी भुलली बापुडी दंभ विषयाची साकडी. विसरली मरण त्याची नाही आठवण. कैसी भुलली बापुडी दंभ विषयाची साकडी. देखत देखत पाही तुका म्हणे आठवण नाही. कैसी भुलली बापुडी दंभ विषयाची साकडी. दिने दिने शंका वाटे आयुष्य नेनवता गाढे.
कैसी भुलली बापुडी दंभ विषयाची साकडी. भगवान पंढरीनाथाच्या सेवेकरिता आज जो चिंतनाला अभंग निवडलाय, वारकरी संप्रदायाचं मंदिर आणि त्या मंदिराच्या कलश या स्थानी विराजमान असलेले संत, एकेकाळी ज्यांचे कट्टर वैरी असणारे वेद संपन्न रामेश्वर शास्त्री वाघोलीकर त्यांनी म्हणावं, भक्ती ज्ञान वैराग्य आगळा ऐसा नाही डोळा देखिला. हे बघा, उत्तर काळातील संत कौतुक करतात, नवल नाही हो. पूर्व काळातील संतांनी म्हणावं, तुका सर्वश्रेष्ठ प्रिय आम्हा थोर काजो अवतार नाम याचा. जगद्गुरु तुकाराम महाराजांचा अभंग सेवेकरता घेतलाय. मला हे सांगायचे, अभंग हाच का घ्यावा. तसं तर मला 2-3 अभंग माझ्यापर्यंत खरंच असं नियोजन नव्हतं. मला घ्यायचा होता अभंग, धरुणी 2 रूपे पाळन संहार करी कोप रुद्र दयाळ विष्णू. जटाजूट एक मुकुट माथा शिरी कमलापती गौरी हर एक. हा एक प्रश्न होता. दुसरा, देवे केले कैसे कैसे उद्धरिले अनायासे. परंतु सध्या वर्तमान परिस्थिती पाहता समाज भलता भुललाय. मला असं वाटलं की याच अभंगाची योजना करा. विठाला श्रीमंत संत जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या अभंग गाथेतील हा 4 चरणाचा अत्यंत गोड असा अभंग आपल्या समोर गायलाय. प्रस्तुत अभंगामध्ये श्री जगद्गुरु तुकोबाराय भगवान पंढरीनाथासमोर जातात आणि आपल्या अंतःकरणातला खेद व्यक्त करतात. विठाला चिंतनाला आरंभ करण्यापूर्वी अल्पसा परिहार. येथे नाही खोटा चालत परिहार, जानसी अंतर पांडुरंग. शुद्ध भावा न लगे सुचवावा परिहार, उमटे साचार अनिके ठाया. भगवान पंढरीनाथाच्या कृपेनं, सकल साधू संतांच्या आशीर्वादानं ज्या गावाला या भगवंताच्या नावाची ओळख आहे, भगवान दधनेश्वराच्या दरबारामध्ये प्रतिवर्षीप्रमाणे संपन्न होत असला आपला अखंड हरिनाम सप्ताह, जगद्गुरु तुकोबारायांच्या गाथेचं पारायण. या सप्ताहातील ही आजची तृतीय दिनी कीर्तन सेवा आपले सर्वांचे श्रद्धास्थान मार्गदर्शक आदरणीय हरिभक्तीपरायण परमपूजनीय सुदामदेवजी महाराज शास्त्री यांनी ही सेवा माझ्याकडे सोपवली आहे. आपण मोठे भाग्यवान माणसं आहात. आपण आदरणीय कृष्णदेव बाबांची सेवा केली, आदरणीय वैकुंठवासी नवनाथ बाबांची सेवा केली, आणि आता आपल्याला आदरणीय हरिभक्तीपरायण सुदामदेवजी महाराज शास्त्री यांची सेवा करण्याची संधी प्राप्त झाली. महाराजांच्या मार्गदर्शनाखाली हा सप्ताह पार पडत आहे. या सप्ताहाकरता उपस्थित सर्व बहुसंख्येने उपस्थित असणाऱ्या माता माऊल्या, पुरुष बांधव, अनेक गावाचा मेळ आहे बरं का. हा केवळ एक दहिगाव नसून अनेक गावाचा मेळ आहे. आणि या सप्ताहाकरता आवर्जून उपस्थित सर्व वैष्णव वारकरी महाराज मंडळ. मुळात वारकरी आणि वैष्णव म्हटलं की तुकोबाराच्या अंतःकरणात अतिव प्रेम आहे. जिव्हाळ्याचा विषय असतो. जिथे प्रेम असतं तिथं क्रिया बहुधा उरफराटी होत असते. महाराजांचं खूपच प्रेम वैष्णवांवर, वारकऱ्यांवर. वारकरी म्हटलं की तुकोबारायांनी नेहमी झुकतं माप दिलेलं आपल्याला पदोपदी पाहायला मिळतं. एक जण महाराजांना म्हटलाच, का हो महाराज, का तुमचं वारकऱ्यावर एवढं प्रेम आहे, का एवढा पुळका, किती प्रेम आहे मला ते तरी सांगा. महाराज म्हटले, साखर कळते का? गडी म्हणला, उसाच्या भागातला राहतोय मी. साखर आम्हाला, साखर सम्राट आहेत आम्ही. ऐका बरं, साखर म्हटलं की गोडी लक्षात येते ना, तसं वैष्णव म्हटलं की गोडी लक्षात येते. साखरेचे नाम घेता कळे गोडी, तैसी आम्हा जोडी वैष्णवांची. आदरणीय हरिभक्तीपरायण सुदामदेव महाराजांच्या आज्ञेमुळे उपस्थित ही सर्व वैष्णव मंडळी
प्रत्येक क्षेत्रात, गायन क्षेत्रातील मंडळी आहेत, वादन क्षेत्रातली आहेत, कीर्तनकार आहेत, प्रवचनकार आहेत, परिसरातील सर्व गुणीजन, भजनी मंडळी, त्यामध्ये आदरणीय आमचे पांडुरंग महाराज पानकर, आत्ताच आदरणीय हरिभक्तीपरायण श्रीराम महाराज चोपडे आहेत, मृदंगाची साथ देण्याकरता रामेश्वर महाराज उपस्थित आहेत, आदरणीय गोड चाल गायली प्रतीक महाराज, त्यानंतर आदरणीय ऋषिकेश महाराज, बरोबर ना? तिकडे महाराजांचं नाव काय काय? अशोक महाराज, हे इकडे पण महाराज, आणि आपल्याच गावातलं दुसरं मृदंग वैभव आदरणीय हरिभक्तीपरायण ओमकार महाराज. ओमकार महाराज काशीद आहेत. त्यानंतर इकडे आमचे आदरणीय हरिभक्तीपरायण सोमनाथ महाराज आहेत. आणि महाराजांचं नाव काय? अशोक ते पण अशोक महाराज. ते अर्जुन महाराज. हे अर्जुन महाराज आणि ते अशोक महाराज. सर्व महाराज मंडळी, पानकर महाराज सर असतील आणि सर्वच, बरं, सर्व टाळकरी मंडळी, सर्वांच्या पवित्र पावन उपस्थितीमध्ये हा सोहळा संपन्न होतोय. आणि मला ही 3ऱ्या दिवसाची सेवा महाराजांनी माझ्याकडे सोपवली आहे. औचित्य काय आहे उत्सवाचं? एका शब्दात सांगते महाराज, महाशिवरात्र जवळ आली हो, औचित्य शिवरात्र आहे. म्हणून पूजनीय श्रद्धेय वैकुंठवासी देवा महाराजांनी हीच परंपरा सुरू करून दिली 18 वर्षाची. आता यंदाचं हे 18वं वर्ष आहे. आपण 18व्या वर्षामध्ये आहोत आणि आपण भाग्यवान माणसं आहेत महाराज. साधू मिळणं आणि साधू कळणं फरक आहे बरं. देव मिळणं आणि देव कळणं फरक आहे. अर्जुनाला अगोदर मिळाला, कळाला नाही 11व्या अध्यायापर्यंत, म्हणून देवाची लाच काढली. आणि जेव्हा भगवान परमात्म्याचं विश्वरूप दर्शन पाहिलं ना, मग अर्जुनाची भाषा सखेती मत्वा प्रसभम यदुक्तम, हे कृष्ण हे यादव हे सखेती अजानता महिमानम तवेदम मया प्रमादात प्रणयेन वापी. मंडळी, देव मिळणं आणि कळणं फरक, संत मिळणं आणि कळणं फरक आहे. मुळात संत ही पदवीच फार मोठी आहे. मगाशी मी आदरणीय महाराजांच्या घरी गेलो. त्यांच्या मातोश्रींची, त्यांच्या वडिलांची पूजनीय वैकुंठवासी कृष्णदेव बाबांच्या संबंधानं असणारी जी श्रद्धा पाहिली, मन भरून आलो. बरंच काहीच नव्हतं, बाबांच्या आशीर्वादानं सगळं काय. मनात हाच भाव असावा बरं, आमचं काहीच नाही, साधूंचा आशीर्वाद, हाच भाव असावा. हे संतत्व, हे साधुत्व इतकं सोपं नसतं. तुकोबाराय गाथ्यामध्ये असं म्हणतात, मी जे काय बोलेल ती तुकोबारायांच्या, ज्ञानोबारायांच्या वचनाचा आधार घेऊनच बोलेल. एका मोजक्या शब्दात बोलतो, मला अभंगात यायचं, गोड अभंग आहे, पण मला विषय महत्वाचा बोलणं गरजेचं आहे. आदरणीय शास्त्री महाराज आहे, शेतकरी माणसं आहेत, ते जे गोर हे असतात ना, बैल नवीन नूतन, त्यांना एकदमच त्यांच्या पाठीवर जू दिल्या जात नाही. मग काय केलं जातं त्यांना? त्या नदीच्या काठाला, आपल्याकडे तो शब्द आहे, गोर हे काय केलेत? बोला बरं. पिठिली म्हणतात ना, तुकोबाराय गाथ्यामध्ये पाठेळ करणं म्हणतात. अहो, ते इतके म्हणजे भयान असतात, वादळच असतात. त्यांच्यावर अशी काडी सुद्धा चालत नाही त्यांच्या खांद्यावर. कुणाच्या? आम्ही गोऱ्याचं सांगतोय ना, ते काळच तो फार 10 एज म्हणतात त्याला. विठाला विठाला. हरिभक्तीपरायण चेडे महाराज राहून गेले, आणि चेडे महाराजांची दुसरी परंपरा म्हणजे नानासाहेब, त्याला ते सहनच होत नाही बरं ती काडी. तुकोबाराय सांगतात, त्याला जशी हळूहळू सवय लावतो ना शेतकरी थोडं वजनाची, आणि नंतर तो किती पण बोजा वाहतो, तो बैल होतो ना. पाठेळ करताना 6वे 12 साहिलिया ढोरा गुणी चाले, तेवी हर्षामर्ष. तुकोबाराय सांगतात, संतत्व सहज मिळत नाही हो. पोटामध्ये दुःख साठवावं लागतं आणि सुख सुद्धा पोटामध्ये साठवून ठेवावं लागतं. सुख दुःखे समे कृत्वा लाभाल अभो जया जय. ऐका, मी दही गावात बोलतोय, मला ते बोलायचं भान आहे. दह्यापासून एक सार पदार्थ बाहेर येतो, ज्याचं नाव लोणी. बऱ्याचदा रत्न हे दह्यातच असतं, थोडस घर्षण करावं लागतं. विठाला विठाला. दहीगाव करायला भाषा चांगली कळेल. रत्न दह्यातच असतो, पण थोडा वेळ घ्यावा लागतो बरं, घुसळावं लागतं. रत्न आपोआप वर येत असतं. थोडी वाट पाहिली, रत्न आपल्या पदरात आलंय. विठाला विठाला. तुकोबाराय सांगतात की
दह्यामध्ये लोणी आहे, पण त्याची घुसळण ही एक प्रक्रिया आहे. जोपर्यंत ते कडकड करतय ना तोपर्यंत लोणी ही संज्ञा प्राप्त होत नाही. माझे तुकोबाराय बोलतात, नवनीत तोवरी कडकड लोणी, निश्चळ होऊनी राहे मग. मंडळी, जोपर्यंत कडकड करतय ना ती माय माऊली म्हणते नाही अजून तापू द्या. लोणी काय तूप तयार झालं नाही. ध्यानात ठेवा, समाजापासून अनेक दुःख सहन करावे लागतात तेव्हा लोण्यासारखं जीवन तयार होत असत. उगच नाही त्यांच्या पुण्यतिथ्या साजऱ्या होत, सहन करावं लागतं. तुकोबाराय अजून सोपं बोलू का, नेवासा जवळ आहे आपल्याला, जाताना ते भानस हिवरा लागतं, तिथे मूर्त्या घडवतात. टाकीचे घाव जेव्हा सहन होत करतेत ना तेव्हा ते देव पण येत असतं. तुकोबाराय सांगतात, जे अंगावर घाव सहन करतात त्यांचीच पूजा होते. विठाला तुका म्हणे जरी जगे टाकी घाया, तुका म्हणे जरी जगे टाकी घाया, तुका म्हणे जरी जगे टाकी घाया, तुका म्हणे जरी जगे टाकी घाया. त्यांच्या पाया पडे मग जन, त्यांच्या पाया पडे मग जन. तुका म्हणे जरी जगे टाकी घाया, त्यांच्या पडे पाया मग जन. समाज कुणाच्याही पाया पडत नाही बरं, सख्या आई बापाच्याच पोरं पाय पडत नाही, बाकीचं बोला नाही पडत. आणि ते साधूच्या पायावर डोकं ठेवतात, याचा अर्थ साधू त्याग असला पाहिजे. ज्ञानोबरेच उदाहरण देतात, ज्या महात्म्याच्या चरणावर मस्तक ठेवलं मन प्रसन्न झालं समजून घ्यायचं महात्मा पोहोचलेला. दर्शने प्रशस्ती पुण्यपुरुष. दहीगावकर मंडळी भाग्यवान आहात, आपल्याला पूजनीय महाराजांची सेवा घडली, त्यानंतर आदरणीय वैकुंठवासी नवनाथ महाराजांची सेवा घडली, आणि एवढं मोठं रत्न आपल्या पदरी. मुळात तोंडावर बोलू नये पण काही गोष्टी बोलल्याही पाहिजे. गाथामूर्ती पूजनीय रामभाऊजी महाराज राऊत, राऊत बाबांचे हे अध्यापक आहेत, तिथे साधकांना घडवणारे माणसं आहे, आणि हे आपल्याला प्राप्त झाले. मंडळी, मोल केलंय, मोल टिकून ठेवा. विठाला विठाला असो. अशा महाराजांच्या या उपस्थितीमध्ये हा उत्सव संपन्न होतोय. अधिक प्रस्ताव न करता मला सरळ अभंगाकडे यायचे. महाशिवरात्रीचा पर्व काळ आहे. तसं आपण वारकरी संप्रदाय ते वैष्णव मंडळी शिवालाही तेवढंच भजतो आणि विष्णूलाही तेवढंच भजतो. तसे मुळात तर पंचदेवतेची सांगितलेली आपल्याला सगळ्यांना माहित आहे. सूर्याची उपासना करणारे सौर आहेत, देवीची उपासना करणारे शाक्त आहेत, गणपतीची उपासणारे गणपती आहेत, शंकराचे उपासक शैव आहे, आणि पांडुरंगाचे विष्णूचे उपासक त्यांना वैष्णव म्हणतात. यांच्यामध्ये भेद नाही. माझे तुकोबाराय सांगतात, ह्या परमात्म्यानंच 2 रुपये धरले, धरुणी 2 रुपये पारण संहार. एकाचं संहार करणं काम आहे आणि एकाचं पालन करणं काम आहे. एकाच्या डोक्यावर जटा आहे आणि एकाच्या डोक्यावर जटा जुट एक मुकुट माथा शिरी, कमळापती गौरी हर एका. भस्म उधळणे लक्ष्मीचा भोग, शंकर श्रीरंग उभय लोकी. एकाच्या गळ्यामध्ये वैजयंतीची माळ आहे आणि एकाच्या गळ्यामध्ये वैजयंतीची माळ, वासुकीचा हार, लेणे अलंकार हरिहरा. महाराज, मग हे 2 देव वेगळे आहेत का? तुकोबाराय म्हटले नाही हो, तुम्ही बहुधा पांडुरंगाचं नीट दर्शन घेतलं नसेल. पांडुरंगाला नीट न्याहाळा. पांडुरंग हरी आणि हर रूपानं नटलेला आहे. विठाला म्हणून मंडळी, जेव्हा वारकरी संप्रदायाची माळ आपल्या गळ्यामध्ये सद्गुरू देत असतात, 5 नियम दिले जातात. वैकुंठवासी निवृत्ती महाराज वक्ते बाबा सांगत असतात, कोणत्याही संप्रदायाची दीक्षा घेत असताना 5 गोष्टी दिल्या जातात.
त्याच्यामध्ये तुम्हाला मंत्र दिलेला जातो, त्यामध्ये तुम्हाला व्रतवैकल्य सांगितल्या जातं, 2 इष्ट देवताची आठवण करून दिल्या जाते, संत महात्मा सांगितले जातात, तीर्थ सांगितल्या जातात. त्याच्यामध्ये व्रतवैकल्य जे असतात ना, वारकरी संप्रदायाची सेवा करणारे वैष्णव मंडळी एक व्रत केल्या जातात. कोणतं? जसं एकादशी व्रत महत्वाचं आहे ना, तसं सोमवार व्रत महत्वाचं आहे. एकादश व्रत सोमवार जे न करीती वारकरी संप्रदायामध्ये एकादशी व्रत महत्वाचं, तितकंच सोमवाराचं व्रत महत्वाचं. म्हणून आम्ही पांडुरंगाला जसं भजतो तसंच महादेवाला भजतो. मुळात माणसानं देवाला भजावं बरं का, हा मुद्दा महत्वाचा आहे. आपण हिंदू म्हणून जन्माला आलोय ना, देवाला भजावं. एक जण म्हटला महाराज नाहीच भजणार. संत एक बोलला का समाज तेव्हा सुद्धा आडवं बोलायचा. आता काय कमी असं नाही, फक्त मागून कॉमेंट करतात, एवढाच फरक आहे. ऐका, ज्ञानोबा 9व्या अध्यायामध्ये अर्जुनाला म्हणतात, अर्जुना मला समाजाकडे पाहून आश्चर्य वाटतंय रे, मला न भजता माणसं सुखापर्यंत कशी पोहोचतील. लोकांची ही जी मला न भजता सुखापर्यंत जाण्याची जी पद्धती ना, मला पचनीच पडत नाही रे. हे म्हणजे बोलणं कसं झालं अर्जुना ऐक. तुम्हाला नाव माहिती आहे का? नाव होडी. होडी हा, नदीला खूप मोठं पाणी आलंय. यंदा कशी आलतं पाणी? देवटाकळीवाले आहेत ना जवळ, तुम्ही सगळे मंडळी ढोरसाडेवाले वगैरे, खूप पाऊस आलता यंदा. पलीकडच्या काठाला जायचंय, आधार काय असतो? नावेचा, होडीचा. त्या नावेला 100 छिद्र आहेत आणि एक जणाने असून दिली ते छिद्र पाहिले, तरी नावेत बसला आणि तासाभराने बरोबर पलीकडच्या काठाला गेला. बरोबर ना? जाईन तो, पण पलीकडच्या काठाला नाही, डायरेक्ट स्ववैकई म्हणजे स्वर्गवासी, कैलासवासी, वैकुंठवासी. ज्ञानोबा सांगतात, जसा छिद्र असणाऱ्या नावेमध्ये मनुष्य बसून पलीकडच्या पहिल्या तीराला जाऊ शकत नाही, तशी माझी भक्ती न करता मनुष्य सुखापर्यंत जाऊ शकत नाही. विठ्ठला का शत जर्जरी नावे रिघोनी केवी निश्चित व्हावे, कैसे उघडिया असावे शतवर्षे. युद्ध चालू आहे बरं, म्हणजे युक्रेन रशियाचं नाही सांगत मी तुम्हाला, युद्ध चालू आहे. तसं तर युद्ध सगळ्यांचं चालू आहे, सगळ्या क्षेत्रात चालू आहे, सगळीकडेच आहे. तर त्या युद्धामध्ये एक जणाने अंगावर काहीच घेतलं नाही, ढालही नाही घेतली आणि युद्धामध्ये तसाच उभा राहिला. ज्ञानोबा सांगताल त्याला मरावं लागेल. कैसे उघडिया असावे शतवर्षी. माऊलींचं बोलणं एवढंच आहे की मज न भजता भरवसा सुखाचा. अर्जुना, माझी भक्ती न करता माणसं सुखापर्यंत पोहोचू शकत नाही. याचा अर्थ देवाची अपेक्षा आहे माणसानं भक्ती करावी, देवदेव करावा, खरंच केला पाहिजे. कारण हा नरदेहच मुळात आम्हाला भजना करता मिळाला, हेच आम्हाला कळत नाही. नरदेह मिळाला, इंद्रिय उचित मिळाले, दिले इंद्रिय हात पाया डोळे मुख बोलाया वचना जैने तुझडचे नासे जीवन
गोष्टी दिल्यात बरं. देह शॉर्टकट सांगतो, इंद्रिय आणि प्राण. कारण पुण्यस्मरणाच्या कीर्तनामुळे हे प्रमाण पाठ झालेत लोकांच्या. देह दिलाय, इंद्रिय दिलेत आणि प्राण देखील दिलाय. आणि तो मिळवलाय आपण, त्याच्याकरता काय मोबदला दिला बरं मंडळी? बोला, काय दिलंय आपण देवाला? म्हणजे तुकोबारायांची वाणी सांगू का? ही वाणी तुकोबारायची, माझं फक्त आडनावच वाणी बरं. तुकोबाराय सांगतात हे आयतं भेटलं, आयतं. आता आयतं सांगायला मला जास्त वेळ नको घ्यायला. आयतं म्हणजे कसं बरं? एका शब्दात सांगा, आयतं म्हणजे काय? बोला ना मंडळी. फुकट. अजून एखादा शब्द सांगा. विनासायास. सरांनी उत्तर दिलं. विनासायासाचं, विना कष्टाचं जे मिळतं त्याला आयतं म्हणतात. गावोगावी आम्हाला जावं लागतं कीर्तनाच्या माध्यमातून, प्रवचनाच्या माध्यमातून. लोक ओव्या अभंग फार कमी विचारतात महाराज. ऊसन कांदे ना आम्हाला सांगत येत. आमचं दुर्दैव. घोटभर दूध घ्यायचं असतं म्हणून बसावं लागतं. आणि मग तो त्याची ते बढाया सांगायला लागले का प्रापंचिक काय असेल तेवढं, तो थोड्या वेळाने उठून गेला का मग दुसरा म्हणत असतो, महाराज काय ना काय ऐकू त्यांचं. त्यांच्या बापजादाचं हे कसं भेटलंय? आयतं भेटलंय, फुकट भेटलंय. आणि त्याच्यावर हे काय करतात? पिठावर, आयत्या पिठावर. त्या ओव्या नाहीये पण म्हणी पाठ झाल्यात लोकांच्या. विठाला विठाला. ऐका बरं, आयतं म्हणजे विनासायासाचं, विना कष्टाचं. अजून बोलू का? तुकोबारायांनी दृष्टांत दिलाय, मला तो सांगू द्या. मला पटकन प्रास्ताविक अधिक नाही करायची, मला थोडक्यात अभंगात यायचं. एक जणाला भूक लागली, प्रचंड भूक लागली. आणि खरं सांगू का, माणसाला भूक लागावी हे उपवास का करायचे असतात? विज्ञानही आहे आणि अध्यात्मही आहे. भूक लागावी, उत्तम आरोग्याची गुरुकिल्ली सांगितली. भूक लागल्यावर जेवा आणि भूकेपेक्षा कमी जेवा. उत्तम आरोग्य राहण्याकरता भूक लागल्यावरच खा आणि भूकेपेक्षा कमी खा. आता खूप बारकावा सांगितलाय पूजनीय श्रद्धेय आमचे गाथामूर्ती रामभाऊ महाराज राऊत आणि पूजनीय शेखर महाराज, त्यांनी ते फार सांगितलं. आता ते याज्ञवल्क्य स्मृती ग्रंथात वगैरे त्यांनी पुरावा दिला त्याचा, कोणी किती जेवण करावं, कसं जेवावं. ज्ञानोबरांनी तर खूप वेळा सांगितलंय आपल्याला. भूक लागली आणि भूक जोराची लागली. आणि काय असतं माहितीये का, जेव्हा खरी भूक लागते ना तेव्हा माणूस शिळ आहे की ताजं तो विचार करत नाही. तुमच्याकडे कसं आहे? लोकांची मानसिकता सांगू का तुम्हाला? नानासाहेब घरी जेवायला बसले ताटावर, बायकोकडे पाहते म्हणतात, नाही हॉटेल सारखी तुझ्याला भाजीच नाही होत ग. आणि हॉटेलवर काय फलक असतात बरं तुम्हाला माहिती आहेत ना आमच्यापेक्षा? घरगुती पद्धतीचं क्वालिटी इन क्वांटिटी. विठाला विठाला. ऐका ना, भूक लागली, तुकोबाराय सांगतात ती भूक पराकुटीची लागावं. मग तो मनुष्य विचार करत नाही ताजा आहे की शिळ. तुका म्हणे भूक न विचारी प्रकार, योजे तेची सार यथाकाळी. भूक लागली, कुणाच्या तरी दारात गेला, माऊली वाढता का हो काहीतरी? उपवास होता. माऊली म्हणली, महाराज काहीच नाही माऊ, काहीतरी असं ना शिळ पाक, चतकुर अर्धी नाही, फोडणीचा भात नाही, दूध द्यावं लोटीभर. ती म्हणे म्हैस आटलेली, काहीच नाही. अहो खरंच महाराज काहीच नाही. आताच्या काळचे भिकारी असते तर ते म्हणले असते स्कॅनर घ्या, QR कोड वगैरे काय, डिजिटल भिकारी. तो याचक निघाला तिच्या दारापासून. आईनं प्रवचन ऐकणारी होती, ती म्हणे, हा ज्ञानोबरांनी ज्ञानेश्वरीत सांगितलंय, एखादा आपल्या दारातून जर विनमुख गेला तर तो आपली संपत्ती घेऊन जात असतो. विनमुख गेली अतिथी नेई सुकृताची संपत्ती. ओ दादा, पुणे जिल्ह्यातली ती वाईस बसता का 5 मिनिट? बरोबर ना ओंकार महाराज? 5 मिनिट बसा, पटकन 2 भाकरी थापतेन पिठलं. आता हटून करायचं आता बघा तुम्हाला कसं करायचं. तव्यावर होतं पण हटून चांगलं लागतं, जरा मिरच्या वगैरे घाल. आज आम्हाला लाभ झाला बरं. विठाला विठाला. अहो ती जुन्या काळातली माय माऊली होती. दृष्टांताला कशाला एवढा वेळ घेऊ, मला सिद्धांत सांगायचा. जुन्या काळातली होती, तिला काही मधुरा रेसिपीची गरज नव्हती. पटकन भाकरी 2 थापल्या, पिठलं हटवलं, ताटामध्ये दिलं, कांदा लोणचं काय असेल ते दिलंय. देणारी उदार आहे, याच्याही पोटात भूक आहे. तुकोबाराय सांगतात याच्या पोटात भूक आहे, देणारी उदार. तांब्याभर पाणी दिलंय, ताटा शेजारी बसलाय तो. बरं का मंडळी, आता जेवावं न हो त्यांनी झोळीमध्ये हात घातला
जर्मलची थाळी बाहेर काढली आणि गावामध्ये भीक मागायला गेला. मला सांगा, त्या भिकाऱ्याची ही कृती शहाणपणाची का वेडेपणाची? बोला. वेडेपणाची. अगदी बरोबर. का? ते आपल्याकडे म्हण आहे ना, हातचं सोडायचं. अहो, तुला ताट दिलंय, उदार होऊन तिनं ताजं अन्न बनवून दिलंय, ते तू डावललंय आणि तू हातामध्ये जर्मलची थाळी घेतली आणि भिकाऱ्या कुणाच्या लोकांच्या दारामध्ये भीक मागायला गेला. त्या व्यक्तीची ही कृती शहाणपणाची नसून, बोला ना मंडळी, कशी आहे? वेडेपणाची. कुणाची? त्या भिकाऱ्याची का? मी ते सांगायला आलो का? अहो, हे तुमचं माझं आहे मायबाप. आम्ही विषयाच्या दारात भीक मागतो, हे दुर्दैव आहे. विषयावधी भुलाले दुर्दैव आहे हो. आपण विषयाच्या दारात एका एका इंद्रिय आम्हाला भिकारी बनवतोय. बापुडी शब्द आहे तुकोबारायांच्या गाथ्यामध्ये. आपण बिचारे माणसं आहोत. कारण आईचं भेटून मोल कळालं नाही. आई त्याची राशी आली पाक सिद्धी पाशी, आता सारोनी भोजन भिके जावे वेडेपण. तुकोबाराय सांगतात, आईचं मिळून मोल न कळाल्यामुळे महाराज विषयाच्या दारात भीक मागतोय. साधू संताला दया आली. लोक हो, हा नरदेह परत भेटत नाही. बरं का मंडळी, आमच्या आश्रमामध्ये एक 8 दिवसा म्हणजे आता 3 दिवसापर्यंत एक कुत्री होती गावातली फिरणारी. फिरस ती कुत्री, आम्ही चतकुर तुकडा भाकरीत द्यायचो. ती आली त्या कुटियाच्या भोवती आली, तिला काय अर्धांग वायू झाला, पॅरालिसिस झाला, तिथेच पडली. तिला उठताच येईना. जवळजवळ 8 ते 9 दिवस ती तिथेच होती महाराज. ती आम्ही तिची रोज सेवा करायचो. दूध काला बनवायचो, तिला खायला द्यायचो. कुशावर एका कुशीवरून दुसऱ्या कुशीवर. आमच्या हनुमंत महाराज म्हणजे, काय महाराज तुम्हाला? नाही हो महाराज, तिला दिल्याशिवाय आम्हाला कसं गोड लागायचं? आता आपल्या दारात आली. ऐका बरं मंडळी, तिची इतकी बिकट परिस्थिती होती 9व्या दिवसापर्यंत. आम्ही 2-3 वेळा डॉक्टर आणले वगैरे वगैरे. डॉक्टर म्हटले, आता नसतं जमत महाराज, तुमची भावना बाजूला ठेवा जरा. आता ऐका बरं, मी तिचे ते व्हिडिओ काढून ठेवलाय. त्या कुत्रीला जेव्हा जेव्हा चारा, तिला पाणी द्यायचो ना, ती माझ्याकडे पाहायची आणि प्रत्येक क्षणाला मला ती मेसेज द्यायची. कुत्री बरं का महाराज, मनुष्य जन्म मिळाला, आम्ही भजन नाही केलं, या योनीला जाऊन पडावं लागलं. कुत्री आम्हाला ही शिकवते हो. तुम्हाला टायरच्या फक्त गाड्या ओढणारे बैलच दिसतात का हो? तुम्हाला ते बैलाजी काही शिकवतात, आम्हाला तेच कळत नाही का? बैल शिकवतात. आम्ही कुणाचं तरी कर्ज घेतलं आणि फेडलं नाही, या जन्मात बैल व्हावं लागलं. बैल शिकवतात आम्हाला. हा जन्म भेटलाय, तिला तिच्या इच्छा होती हो भजन करण्याची. मी समोर विठ्ठल म्हणतोय, कुत्रीला कुठं विठ्ठल म्हणता येत? ती माझ्याकडे करून येणं पाहिजे. मला पुन्हा पुन्हा सार्थ अभिमान वाटला. देवा, आम्हाला नरदेह दिलाय, वाचा दिली देवा, इंद्रिय सक्षम दिलेत देवा. आम्ही जर तुझं भजन न करावं तर जीवनाचा धिक्कार असो. मंडळी, हे आयतं मिळालं, ही गोष्ट डोक्यात ठेवा. कशासाठी मिळालं? आता इकडे येऊ. आजच्या अभंगात तुकोबारायांनी जो पांडुरंगाच्या दरबारात जी कैफियत मांडली, जो खेद केलाय, मला तो सांगायचा. आम्हाला आयतं भेटलंय कशा करता? देवाच्या भजनाकरता. मुळात शास्त्र तर आम्हाला इथपर्यंत नेऊन सांगतंय, आम्ही त्याच परमात्म्याचे अंश आहोत. ममय वांशो जीव लोके जीवभूत सनातन. हे बघा, आपण त्या परब्रह्म परमात्म्याचेच अंश आहोत.
जसं पाण्यावरचं शेवाळ हा तुमचा विषय बरं का, तो वेदांतातला विषय आता पूजनीय. पाण्यावरचं जसं शेवाळ बाजूला सारलं, पाणी आहे की नाही हो. माझ्या तुकोबारा किती विनंती करून सांगतात, तुका म्हणे हा तो स्वये परब्रह्म, तुका म्हणे हा तो स्वये मूर्खने वर्मा संत करण, मूर्खने वर्मा संत महाराज म्हणतात, तुका म्हणे हा तो स्वये परब्रह्म, मूर्खने नेवर्म संत चरण. आपण परमात्म्याचे अंश आहोत. परमात्मा कारण आहे, जीव त्याचं कार्य आहे. आणि नियम असा आहे, कार्याची धाव नेहमी कारणाकडे असते. म्हणून आपल्याला परमात्म्याकडेच जायचं आहे. शेतकरी आहेत, मला एक सांगा, तुम्हाला 2 जमिनी आहे, 2 जमीन. एक उंच भागावरची जमीन आहे आणि खालची जमीन. खालच्या जमिनीला कोणती जमीन म्हणतो आपण? लवणातली. किरण भाऊ, लवणातली जमीन. आणि वरच्या जमिनीला टेकडावरची जमीन. आता समजा कांदे वरती करायचे का खाली? एक जण म्हणला उसात करायचे. म्हणलं डबल पीक घेणार लोक दिसते. ठीक आहे, कांदे खालच्या जमिनीत केले लवणातल्या, आणि ऊस वरच्या जमिनीत लावलाय. बोर खाली आहे बरं का, मोटर खालच्या जमिनीत आहे लवणात, तिथे हुसहुसा. पाणी वरती न्यायचंय, पाणी आपोआप वरती जातं का? पाण्याचा नियम कसा आहे? पाणी खालच्या दिशेनं धावत असतं. खालारा धावे. पाण्याचा नियम नेहमी पाणी खालच्या दिशेनं धावणार. पुष्प दिसलं की भ्रमर धावणार. भ्रमर पुष्पाची एक घाणी. नाहीच कळालं, एका पवित्र दृष्टांत. गाया पाळतात ना तुम्ही, सांभाळतात ना गाया? जर्शा ठेवा पण एखादी गावरान ठेवा, हे सांगायची गरज. कारण शासनानं तिला आता राज्य माता म्हणून दर्जा दिलाय ना. एक शेतकऱ्याची गावरान गाय पाहतो, दिवसभर रानात चरते, पण ती चरत असताना तिचं चित्त कुठं असतं? वासरापाशी. त्या वासराला बांधलेलं असतं शेतकऱ्याने. नवख्या वासराला दाव्याने नाही बांधत, त्याला भरकुडी वगैरे. आमच्याकडे गोशाळा होती म्हणून थोडंच मला अभ्यास झालेला आहे. मला मोरखी कळती, व्यसन कळते, अजून गळपेंड कळतंय, बिरड पण कळतंय हो. आणि नवख्या बैलाला, त्या पिल्लाला, वासराला, बरोबर ना चेडे महाराज, ते बिरड असतं. ते वेडे घेत असतं आई करता. वासरू असेल वा कोणीच असेल, त्या आई करता वेडे घेतय. ऐका बरं मंडळी, ती गाय येते, गाईला बांधल्या जातं, सांज वेळ झालेला असतो, तो शेतकरी जातो त्या वासराला ते बिरड फोडायला. बिरड सोडावं नाही लागत, ते फोडावं लागतं. ज्ञानोबा ज्ञानेश्वरीत त्याचं वर्णन केलं, काही हे बिरडे फिटेल. ते बिरड सोडलं, फोडलं, वासरू अगदी विलंबित निघतं का गाईकडे. 1000 गाई जरी असल्या, शास्त्र सांगतंय 1000 गाई जरी असल्या, तर त्या आपल्याच गाईला शोधतो. गावरान गाईचं बोलतो मी तुम्हाला. यथा धेनू सहस्त्रेषु, बरोबर आपल्या आईला बिलकत ना. नाना सुटला सांजवणी वत्सुचिता. 11 दृष्टांत दिलेत, मी एवढे देणार नाही. नेहमी ध्यानात ठेवा, कार्याची धाव कारणाकडे असते, तसे आपण त्या परब्रह्म परमात्म्याचे अंश आहोत. आपल्याला तिकडे जायचंय, फक्त मध्ये आलंय ते अज्ञान, माया, अविद्या. त्याच्यामुळे आम्ही त्यालाच मुळात विसरलोय. विसरली तया थोर झाली. आणि ऐका, आणि मग जे देवाला विसरलेत ना, त्यांच्या संबंधानं साधू संताला दया आली. अरे काय माणसं, आयता भेटला नरदेह, आणि ज्यानं दिलाय त्यालाच विसरलेत. जणू काही माणसं कृतज्ञ झाले. गुरुवारे रामभाऊ महाराज राऊत बाबांचं एक वाक्य सांगतो अजरामर. बाबा म्हणत असतात नेहमी कीर्तनात, मोठी माणसं कृतज्ञ असतात. नाही, ती कृतज्ञ असतात म्हणूनच मोठी झालेली असतात. देवाला विसरलाय समाज, म्हणून साधू संताला दया आली. तुको बरं, आज समाजाची कैफियत घेऊन देवाकडे गेली. देवा,
अरे यांना खुशाल जन्माला घातले हे तुलाच विसरलेत रे बाबा. हे बघा, या अभंगाची पीठिका सांगत असताना पूजनीय महाराजांनी सांगितलं, जगद्गुरु तुकोबाराने आपल्या जीवनाचा कधीच खेद केला नाही. गाथ्याचा अभ्यास करा, तुकोबाराचं जीवनचरित्र अभ्यासा. आपल्या जीवनाचा कधीच खेद केला नाही स्वतःच्या, पण समाजाकडे पाहिलं, भरकटलेला समाज पाहिला की अंतकरणामध्ये खेद निर्माण झाला आणि देवासमोर जातात. देवा, अरे एवढं मोठं आयुष्य मिळून देखील लोक तुला भजत नाही, याच गोष्टीची मला शंका वाटते रे. प्रथम चरण. दीने शंका वाटे, दीने शंका वाटे, देवाच्या समोर जातात आणि देव अंतकरणातला खेद व्यक्तात. देवा, दिने दिने शंका वाटे. शंका वाटायला तसं तर मुळात शंका येऊ नये. एक काळ शिंक यायची तर लोक म्हणायचे सोशल डिस्टन्सिंग. 4 वर्षापूर्वीचा काळ पाहिलाय ना आपण. लोक म्हणायचे बहुत पॉझिटिव्ह असते. शंका येऊच नाही. तू का म्हणे शंका ही तर आड या लौकिका. महाराज म्हणतात, मला माझ्या जीवनाची शंका नाही वाटत रे देवा. या समाजाकडे पाहून मला दया वाटायला लागली. 1.5 GB डाटा संपवायचा चंगच बांधला या लोकांनी. कळतंय ना तुम्हाला मी काय म्हणतो? येडे झालेत येडे लोक, खरंच वेडे झाले. तो किती आपण आपला दिवसाचा आपण संध्याकाळी झोपताना आपला स्क्रीन टाइम चेक करावा, आपण किती वेळ मोबाईल वापरला, आणि मग संध्याकाळी विचार करायचा एवढा मोबाईल वापरून आपल्याला मिळालंय काय. काहींना चार्जिंग पुरत नाही बरं का, त्यांना ती सोबत ठेवावं लागते. काय पॉवर बँक. खूप व्यर्थ जीवन चाललंय, म्हणून साधू संताला दया आली. देवा, गाढ आयुष्य मिळालंय. एरवी अल्प आयुष्य म्हणणारे तुकोबार आहे, आज गाढ काच म्हणतात. गाढे म्हणजे मोठं. त्याचं कारण सांगू तुम्हाला. पशु पक्ष्यांना आयुष्य पहा ना. काही पक्षी तर असे सकाळी जन्माला येतात, संध्याकाळी मरतात सुद्धा. बरोबर आहे का नाही? त्यांच्या तुलनेत आपल्याला आयुष्य मोठं मिळालंय. आणि देवा, एवढं मोठं आयुष्य मिळून मुळात आयुष्य मोठं कशानं मिळतं माहितीये का? आयुष्य वाढतं कशानं आणि आयुष्य घडतं कशानं, त्याचे 2-3 कारण सांगतो. विठाला मी जास्त नाही सांगणार. आयुष्य घटण्याची 2-4 कारण सांगतो आणि आयुष्य वाढण्याचे 2-4 कारण सांगतो. आयुष्य घटतं कशानं, कमी होतं कशानं, आयुष्याचं वाटोळं कशानं होतं सांगू तुम्हाला. पहिलं कारण लक्षात घ्या बरं. पहिलं कारण अतिशय विषय सेवन केलं आयुष्याचं मात्र होत असतं. विषयाची चरवणी केली आयुष्याची गाळणी. जास्त मोबाईल वापरला की डोळे खराब होतात की नाही, रेटिना खराब. जास्त ध्वनी ऐकला की कानं खराब होतात. जास्तच बोलल्यानंतर वाचा निघून जाते की नाही. अतिशय विषय सेवन. जाऊ द्या हे सोडा. एखाद्यानं खूपच गोड खाल्लं अधिक खाल्लं, एक दिवस त्याला काय होते, साखर होती की नाही? होतेच ना. का? अतिशय विषयाचं सेवन केलं. अतिशय विषय सेवन केला की चरवणी होती आयुष्याची. विषयाची चरवणी केली आयुष्याची गाळणी. हे कारण संपलं बरं का. दुसरं कारण सांगू का? आयुष्याचे नाश कशानं होतो तुकोबाराय सांगतात. हे कारण घरी घेऊनच जा. ऐका,
कीर्तनाच्या गादीवरून, कथेच्या गादीवरून जेव्हा आम्ही देव आणि संत सोडून जीवाची स्तुती करायला लागतो ना, त्याच्या आयुष्याचं जीवनाचं मात्र होतंय. स्तवोनिया नरा केला निंदास्पद स्तुती करावी देवाची. करावी देवाची. करतो का आपण? हा मोठा प्रश्न. आपण समाजाची हांजी हांजी करतोय ना. तुमची हांजी हांजी केली का मग तुम्ही आम्हाला तारखा देतात. बरोबर बोलतोय महाराज. अहो आम्ही आश्रमधारी माणसं आहोत. आमच्याकडे लहान लेकरं येतात शिकायला, आम्ही त्यांना शिकवतो. पखवाज असेल, पीटी असेल, गीता असेल, अष्टक असतील. मुलांना चांगलं म्हटलं की त्याला कौतुक कर. बाळा तू आज मृदंग चांगला वाजवला बरं. तू कोणता मुखडा वाजवला होता बरं बाळा. तू चाल चांगली म्हणली दीदी. असं उगीच कौतुक केलं का पोरं अंगाला खेटत येत, जातच नाही घरी. आणि एखाद्या दिवशी फक्त खडसावून बोललं पाहिजे. तुम्हाला नीट करताच येत नाही, आमकच झालं, स्वरात नाही आलं, तालात नाही, दुसऱ्या दिवशी येतच नाही. त्यांना याचा अर्थ असा, स्तुतीप्रिय समाज जन्माला आलाय. जीवनात आमचे गुरुवरे बाबा सांगत असतात, जेवढी निंदेनं माणसाची हानी होत नाही तेवढी स्तुतीनं हानी होत असते. म्हणून स्तुतीपासून सावधान. लोक मला कीर्तन झाल्यावर म्हणतात हो, आता तुम्ही नाही म्हणणार मला माहिती, मी आताच व्हेरीफाय करून ठेवून. लोक म्हणतात महाराज आज कीर्तन ना कितव्या नंबरचं झालं? एकच नंबर. अजून मला 2 नंबर म्हटलाच नाही कोणी. का? तुम्ही आम्हाला जेव्हा स्तुती करत असतात ना, आम्ही गाथा नाही वाचत हो दुसऱ्या दिवशी. म्हणून ध्यानात ठेवा, स्तुती केलं का आयुष्याचं मात्र होतंय, पोचारा होतो. स्तवोनिया नरा केला आयुष्याचा मातेरा. दुसरं कारण सांगितलं, विषयाच्या सेवनानं आयुष्याचा नाश होतो. स्तुती केल्यानंतर आयुष्य कमी होतंय. आता तिसरं कारण ऐकताना जरा थोडस जपून ऐका बरं, माझा अधिकार नाही. परमार्थाला पोषक नसणाऱ्या पत्नीची सेवा केली का आयुष्याचा नाश होतोय. विठाला वाक्य नीट ऐका. परमार्थाला पोषक पत्नी असावी. हा म्हणला का पंढरपूरला जायचं, ती म्हणते नाही गोव्याचे तिकीट करा. कस काय जुळणार आहे? पोषक ह्या 2 चाक आहेत नाही, पती पत्नी आहेत संसाराचे 2 चाक आहेत. आणि एखाद्याने जर आसक्त होऊन फक्त तिचीच सेवा केली तर तुकोबऱ्या अशा कडाकाच मारतात. म्हणा बाईल तरी ऐसी व्हावी, नरकी गोवे अनिवार, घडवणे दी तीर्थयात्रा, केला कुत्रा हात सोका. तुकोबऱ्या सांगतात, तुका म्हणे गाढव पशु, केला आयुष्याचा नाश. कसं जीवन असावं? ज्ञानोबऱ्यांची पूर्वी घेऊन जा घरी. माऊली म्हणतात, सावली सरसीच असे, असे हे नेनी जे जैसे, श्रियेचे तैसे लोलुप्य नाही. ऐका, जो परमार्थाला पोषक नसणाऱ्या पत्नीची सेवा करतो त्या माणसाच्या जीवनाचा ऱ्हास होतो. तुका म्हणे गाढव पशु, केला आयुष्याचा नाशू. 3 कारण सांगितलेत. आणि 4थं कारण सांगतोय. आपल्या भागात एक कीर्तनकार होते, वैकुंठवासी सखाराम महाराज पोटभरे, माहित असत. एकदा प्रवचनात एक विधान केलं, माझ्या ते कानात अजून द्या, साठवून ठेव. ते म्हणायचे, शहाण्या माणसाने वाद ऐकू नये, कारण जो वाद ऐकत असतो तो एक दिवस वाद करत असतो. वाद विवादानं भेदानं आयुष्याचा नाश होतो. विठाला काय तो विवाद असे भेदा भेद, साधा परमानंद एक भावे, निघोनी आयुष्य जाते हातोहाती. 4 गोष्टीमुळे आयुष्याचा तोटा होतो, नाश होतो. बसलेली मंडळी म्हटले, महाराज मग आयुष्य वाढतंय. आता 4 कारण नाही सांगत, 8:30 वाजलेत म्हणून. आता 2च कारण सांगतो बरं मंडळी. तुम्हाला असं वाटत असेल ना आपलं आयुष्य वाढावं, त्याकरता पहिलं कारण म्हणजे सात्विक आहाराचं सेवन करा. विठाला
आयुसत्व बलारोग्य सुख प्रीती विवर्धना रस्या स्निग्धा स्थिरारुद्या आहारा सात्विका प्रिया. मंडळी, जे माणसं सत्वगुणी आहार सेवन करतात ना, सात्विक भोजन सेवन करतात, त्या माणसाला दीर्घ आयुष्य प्राप्त होतो. खरंच ना. तमोगुणी आहार सेवन करणारे माणसं जास्त दिवस टिकत नाही. खरंच नाही टिकत. ज्ञानोबा सांगतात, ज्यांच्या घरामध्ये सात्विक भोजन शिजवल्या जातं त्या माणसाला आयुष्य वाढतंय, त्या घरात सुख नांदतं. लोक आम्हाला म्हणतात, महाराज मार्च एंडिंगला 2-2 ऑडिटर लावा लागतात. कळतंय ना, आले किती गेले किती, एवढा पैसा येतो. पण हळूच म्हणतात, महाराज म्हणू नका बरं का, सुख समाधानच नाही हो. आम्ही त्यांना विचारायचो, का ते मग एकादशी सोमवार दान पुण्य वगैरे कळतं. तिने महाराज तसं काही नाही, काळ्या पेशा कधी चालू हा. ध्यानात ठेवा, आयु सत्व बलार सुख नाही. ज्या घरामध्ये मांस शिजवल्या जातं मायबाप, त्या घरात सुख शांती नाही ना. नाही ना. मुलाचं बापासंग जमत नाही, सासू सुनाचं जमतच नाही, नाही जमत. सुख प्रीती स्नेह संबंध कमी होतो. सुख प्रीती विवर्धना. सांगण्याचं तात्पर्य, सत्वगुणी आहार सेवन केला की आयुष्य वाढतं. मी मागे गेलो होतो एकदा त्या उमापूरकडे, एका आजीला भेटलो, 108 वर्ष वय होत. तिला किती हळूच बोललं तरी तिच्या कानाने ऐकायला यायचं. म्हणलं कस काय हो? ते महाराज आमच्या आजीनं असं म्हणतात, आमच्या आजीचं हाडच बाटलं नाही हो. हेच कारण आहे महाराज. आयुष्य वाढतं सात्विक भोजन करणाऱ्याचं. एक कारण. आयुष्य वाढण्याचं पहिलं कारण सांगितलं, सात्विक आहार सेवन करा. दुसरं कारण सांगू तुम्हाला, वडीलधाऱ्या माणसाची सेवा करा, आयुष्य वाढतं. विठाला आता मला श्लोक आठवतो, चत्वारो तस्य वर्धन्ते आयुर्विद्या यशो बलम. वडीलधाऱ्या माणसाची जर सेवा केली ना तर माणसा आयुष्य वाढतं. वडीलधाऱ्या माणसाची सेवा केली की मनुष्य यशस्वी होतो. वडीलधाऱ्या माणसाची सेवा केली की मनुष्य बलवान होतो. आणि वडीलधाऱ्या माणसाची सेवा केल्यावर कीर्ती सुद्धा वाढते. एवढं चांगलं आयुष्य वाढवण्याचे कारण असताना देखील माणसाचं आयुष्य घटतंय का? तर उत्तर एकच आहे, माणसानं जीवनात संसार जोडलाय देवा, तुला नाही जोडलं रे. म्हणून मला त्याची खंत वाटते. दिने दिने शंका वाटे आयुष्याने नवता गाढे. देव म्हटले असं, म्हणजे मला त्यांनी जोडलं नाही, मग काय जोडलं रे? तुकोबाराय म्हणतात, देवा हे बिचारे माणसं विषयाच्याच पाठीमागे धावले आणि विषयच जोडवले. चरणामध्ये देवासमोर तुकोबाराय खेद व्यक्त करतात, देवा कैसी भुलली बापुडी. बापुडी म्हणजे बिचारे, भुलले. आता कोण कशाला भुलतो ते वेगळं चिंतन. मासा त्या गळाला भुलला, हरिण नादाला भुलला, पंचविषयाला भुलणारे विषय पहा. हत्ती स्पर्श विषयाला भुलला. ऐका बरं, एका एका विषयाला एक एक प्राणी भुलला, आयुष्याचा नाश झालाय. आपण तर हे सगळे काला करून खायचा कार्यक्रम चाललाय. आपलं काय होईल हो? जीवनामध्ये देव जोडण्याकरता नरदेह मिळालाय. सामान्य फळ भेटतील हो. तुकोबाराय गाथ्यामध्ये असं म्हणतात ना, कधी कधी मलाच माझ्या आयुष्याचा खेद वाटतोय, काय जन्मा येऊन केली म्या जोडी. बरोबर. पण मी काही माणसं धन जोडण्याकरता रात्रंदिवस धावतात. किती धावतात? माऊली म्हणतात, ग्रीष्मांतीचा वारा विसवून येणे विरा तैसा ना म्हणे व्यापारा. रात्रंदिवस धन जोडण्याकरता काही माना करता धावतात. काय असतं माहितीये का? प्रपंचामध्ये एक काळ असा येतो की माणसाला धन मिळावं वाटतं. विपुल धन प्राप्त झालं का नंतर माना करता भांडतात लोक. आमच्याकडे सोयरीक मोडली होती आता, काय सांगा.
त्या काकू आल्या आश्रमावर. मी लोक खूप वाईट झालो, मुलाची सोयरी मोडली. तरी हो ना भाऊ, बहुतेक भावकीनच काड्या केल्या असत्या. मी हुंडा बिंडा मागितला होता का? आता मुलाकडले लय हुशार झाले. ते म्हणजे आम्हाला हुंडा नको, लेख तुमचीच आहे, 5-25 तोळे घाला तिच्या अंगावर. किती काय किलो आहे सध्या सोनं? तोळ्यात मला माहित आहे. मी बोललो काकू नेमकं भानगड काय झाली, का लग्न मोडलं? महाराज खरंच सांगते, काहीच मागितलं नव्हतं. म्हटलं फक्त तेवढे मानपान करा बुवा. मी म्हणलं हो, त्या मानपानाच्या साड्या वगैरे नाही देता आल्या का त्यांना? तुमच्या त्या वरमाया वगैरे असतात ना, वमया काय असतील त्या, मला नाही माहित बुवा. म्हटलं हो ना, 10-5 वरमायाच्या साड्या सुद्धा त्यांनी नाही घेतल्या का? त्याच्यामुळे लग्न मोडलं. काकू किती होत्या वरमाया? ती म्हणे 79. मग काकूला सांगितलं, काकू ऐका, मान मागायचा नसतो, मान पुरुषार्थानं कमवायचा असतो. रडोन या मान कोण मागता भूषण. रडायचं असतं का माना करता? चिठ्ठ्या द्यायच्या असतात का आमचं नाव घ्या म्हणून? रडोन या मान कोण मागता भूषण. मान मागायचा नसतो. तुम्ही देवाला जोडा, मान पळत येईल. तुम्ही देवाला जोडा, तुम्ही यशस्वी व्हाल. तुम्ही देवाला जोडा, तुमची कीर्ती वाढेल. विठाला एक छोटीशी कथा सांगतो ना, आटोपतो घेतोय. आता किती 20 मिनिटं बाकी राहील. देव जोडावा. ज्यांनी जीवनात देव जोडला, तुकोबाराने त्याचा खेद नाही केला, गौरव केला. महाभारत माहिती आहे का तुम्हाला? हो. रामायण माहित आहे, महाभारत माहित आहे. महाभारतामध्ये पांडव किती होते? 5. कौरव किती होते? 100. कौरव आणि पांडवाचं युद्ध सुरू झालं. युद्ध होणार आता, म्हणजे फॉर्म भरले होते, माघार कोणीच घेत नव्हतं. काढायचेच नाही म्हणे, डिपॉझिट जप्त जरी झालं तरी चालन, त्यांची जिरवायचीच असे म्हणायचे. ते कोण? कौरव पांडव. मी ते सांगतोय ना, जिल्हा परिषद आल्या म्हणून म्हणलं. विठाला विठाला. सगळीकडे बातमी पसरली, कौरव पांडवाचं युद्ध होणार आहे. आता ऐका बरं, त्या युद्धामध्ये पांडवाचं सैन्य किती होतं कुणाला माहित आहे का? बोटवर करा. पांडवाच्या सैन्याची संख्या सांगा, कौरवाच्या सैन्याची संख्या सांगा. पांडवाचं सैन्य किती होतं? 7 अक्षौहिणी आणि कौरवाचं होतं 11 अक्षौहिणी. मला सांगा बाळांनो, 7 जास्त की 11 जास्त? पुरी 11 जास्त. कौरवाचं सैन्य अधिक होतं, पांडवाचं कमी होतं. पण ऐका बरं, त्या युद्धाची बातमी एक जणाच्या कानावर पडली. त्याचं नाव काय होतं माहिती आहे का? नाव नंतर सांगतो. तो कोण होता अगोदर सांगतो. जेव्हा पांडव वनाला गेले, भीमाचा संबंध हिडिंबा नावाच्या राक्षसीनीशी आला. त्यांच्यापासून घटोत्कच नावाचा मुलगा जन्माला आला. त्याचं मुरणी सोबत लग्न झालं. घटोत्कच आणि मुरणी पासून जो जन्माला आला त्याचं नाव बर्बरिक. कोण? बर्बरिक. बर्बरिक म्हणला, पृथ्वीवरचं सगळ्यात मोठं युद्ध होणार, तर मी त्या युद्धामध्ये सहभागी होणार. बघा बरं, कोण होता बा तो बर्बरिक? कळालं. नियमानं तो भीमाचा कोण लागतो बरं? नातू लागेल. भीमाचा मुलगा घटोत्कच, घटोत्कचाचा मुलगा बर्बरिक. भीमाचा कोण झाला तो आता? नातू. तो म्हणला मी पण युद्ध खेळायला जाणार. ऐका बरं मंडळी, त्याच्याकडे 3च बाण होते, पण इतके पॉवरफुल होते ना. त्यांनी देवीची उपासना केलेली होती. 3 बाण होते तिच्याकडे. देवीनं प्रसन्न होऊन 3 बाण दिले होते. एक बाण सोडला की पृथ्वीवरचं सगळं लक्ष एकत्र करायचं, मार्क करायचा. दुसरा बाण सोडला की ते लक्ष भेदन करायचं, पृथ्वीवरचं बरं का सगळं. एवढं सामर्थ्य त्या 2 बाणामध्ये होतं. तिसरा तर घात्यातच राहायचा. तो म्हणला पृथ्वीवरचं एवढं मोठं रणसंग्राम भिडणार आहे आणि मग मी त्याच्यामध्ये युद्धामध्ये सहभागी नाही झालो तर माझ्या युद्धकलेचा उपयोग काय आहे? म्हणून मी सुद्धा युद्धाला जाणार. आणि तो निघाला बरं का युद्धा करता बर्बरिक. भगवान कृष्णाला कळालं की युद्धामध्ये बर्बरिक येणार. म्हणजे आता जर तो कौरवाच्या बाजूने लढला तर पांडवाचा पराभव कोणीही टाळू शकणार. त्याची एक अट होती बरं का त्या बर्बरिकची. तो म्हटला ज्याची बाजू कमकुवत असेल त्याच्या बाजूने मी लढणार. तुम्ही उत्तर दिलं. बाजू कुणाची कमकुवत होती बाळांनो? कौरवाची होती का पांडवाची? संख्यात्मक रूपाने सांगा. संख्यात्मक रूपानं पांडवाची बाजू कमकुवत होती. आणि गुणात्मक दृष्टीने जर पाहिलं तर का, तर पांडवाच्या बाजूने एक पठ्ठ्या होता ना, सल्ला द्यायला ऍडवायझर. बरोबर बोलतो नानासाहेब, युक्तीच्या गोष्टी सांगणार.
त्याच्या बाजूला कान्हा असतो ना कृष्ण, त्याचा पराभव होत नसतो. बरोबरीक हुशार होत. त्याच्या बाजूने कृष्ण आहे ना, तिची बाजू भक्कम आहे. ध्यानात ठेवा, हे कीर्तनातून घेऊन जा. जीवनात चढ उतार येत राहतील, जीवनात कृष्णाची साथ सोडू नका, कृष्णाची बाजू सोडू नका. बरोबरीक निघाला, म्हणला नाही मला आता कौरवाच्या बाजून लढावं लागेल. भगवान कृष्ण म्हटलं हा जर लढला तर पांडवाचा पराभव होईल. भगवान स्वतःहून त्याला भेटायला आले. तेव्हा तुम्ही माझ्याकडे आलात, काय येण्याचं कारण काय? काय नाही बरोबरीक, मला असं कळालं तुला युद्धात यायचंय. हो यायचंय देवा. तुला त्या देवीनं प्रसन्न होऊन बाण दिले म्हणतात. हो देवा दिले, प्रसन्न होऊन. किती दिले? 3 दिले. बर, काय करतात ते बाळा ते बाण? तेव्हा काहीच नाही, एक बाण सोडला की पृथ्वीवरचं सगळं लक्ष मार्क करता ते, आणि दुसरा बाण सोडला की सगळं लक्ष भेदन करतो. एवढं सामर्थ्य आहे. मला दाखवतो का रे थोडा प्रयोग एखादा? जसं एखादे मृदंगाचार्य असले का आम्ही त्यांना म्हणत असतो थोडाफार एखादा मुखडा होऊन जाऊ द्या बरं. एखादे गायक असले का त्यांना म्हणत असतो एखादा राग रागिनी होऊ द्या. त्याला प्रायोगिक तत्वावर डेमो. तुला एवढं जर सामर्थ्य असेल ना तर मला दाखवतो का रे तुझे बाण काय काम करतात? देवा ठीक आहे दाखवतो. त्या बर्बरीकने एक बाण काढला, झाडाच्या खाली भगवान कृष्ण आणि तो बर्बरीक आहे. एक बाण सोडला, झाडाचे जेवढे पानं होते ना त्या सगळ्या पानावर चिन्हित केलं, मार्क केलं. आणि दुसरा बाण जेव्हा सोडला ना सगळ्या पानाला छेदन केलं, आणि तोच बाण भगवान कान्होबाच्या पायाला येऊन लागला, कृष्णाच्या पायाला. बर्बरीक म्हटला देवा क्षमा करा बरं, चुकून लागलाय तुमच्या पायाला. देव म्हटले चुकून नाही रे, अनेक योद्धे पाहिले बर्बरीक, तुझ्यासारखा योद्धा नाही पाहिला. खरंच तू शक्तिशाली योद्धा आहे. देवाने आपला पाय बाजूला काढला आणि पायाच्या खाली काय होतं? एक पान लपून ठेवलेलं होतं कृष्णाने. बर्बरीक खरंच तू शक्तिशाली आहे, योद्धा कुशल आहेस तू. मी प्रसन्न झालो बर्बरीक. बोल तुला काय पाहिजे? काय असतं माहिती का, चांगलं म्हटलं की लगेच हवेत जातात माणसं. इथं तर घोळ होतो ना. त्याला वाटलं हा देवाने आपली स्तुती केली म्हणजे आपल्यापेक्षा कोणीच नाही भारी. तर म्हणलं देवा थांबा, तुम्ही मला काही देण्यापेक्षा उलट तुम्हीच माझ्या दारात आलाय. तुम्हालाच काही मागायचं असलं तर? देव म्हटलं हा हेच ऐकायला. बघ बरं देणार ना? हो देणार. बघ बर का, समाजामध्ये असा एक वर्ग आहे फक्त वचन देतो, देतच नाही. लक्ष द्या, मंदिर संस्थान मोठमोठ्या ठिकाणी वचन देत असताना 10 वेळा विचार करा. रघुकुलाची रीत आहे, प्राण जाई बर. आमच्या तुकोबाऱ्या गाथ्यामध्ये म्हणतात जे वचन देतात आणि वचन निभावत नाहीत ना त्यांना तुकोबाऱ्या आधम म्हणतात. वचना फिरती आधमजन तैसा नव्हे नारायण. कान्होबाराय सुद्धा म्हणतात तुकया बंधू म्हणे देवा शब्द इतुकाची राखावा. जीवनात शब्द राखता आला पाहिजे. बर्बरीक आणि कृष्णा परमात्म्याचा संवाद. कृष्ण म्हणतात बर्बरीक बघ बर का, मी मागितलं तर देशील ना? हो देईल देवा. मागा देवा. काय नाही बर्बरीक, मला तुझं मस्तक हवंय. काय मागितलं? बर्बरीकने ओळखलं हेच सत्व पाहिलंय देवाने. आणि भगवान कृष्ण परमात्म्याला स्वतःच मस्तक देण्याकरता शस्त्र काढलं, मानेवर धरलं. तर भगवंत म्हटले बर्बरीक आता तरी अंतिम इच्छा सांग, काही आहे का? काही नाही देवा, एवढं मोठं युद्ध पृथ्वीवर घडणार होतं, माझी इच्छा होती त्या युद्ध या डोळ्यांनी पाहावं. खेळण्याचीच इच्छा होती, खेळता येईना, निदान मला पाहण्याची इच्छा होती रे देवा. देव म्हटले हरकत नाही, थांब तुझी इच्छा पूर्ण करतो. त्यांनी मस्तक जेव्हा दिलं ना कापून देवाकडे, देवाने त्याला जिवंत ठेवलं. आणि युद्ध कुठं झालं? कुरुक्षेत्रावर उंच टेकडीवर त्याचं मस्तक नेऊन ठेवलं त्या बर्बरीच. त्यांनी पूर्ण युद्ध पाहिलं बरं का. वेळ कमी असल्यामुळे मी युद्ध आटपून घेतलं. युद्ध झालं कौरव पांडवाचं. स्वाभाविक आहे कौरवाचा विजय झाला. नाही ना? कोणाचा विजय झाला? कीर्तनातून हे घेऊन जायचंय, विजय कुणाचा होत असतो? पांडवाचा. सत्य काय होत असतं? परेशान होत आहे लेकिन पराजित नाही होत. स्वाभाविक आहे विजय कुणाचा झाला? पांडवाचा. आणि मग त्या विजय मिरवणुकीन ती श्रेयवाद सुरू झाला. यांच्यामुळे युद्ध झालं. भीमदादा म्हणतो मी कशी त्याची मांडी फोडली. अर्जुन म्हणतो मी कसं कर्णाला बाण मारला, भीष्माचार्याला कसा बाण मारला. धर्मराजा म्हणतो मी काय केलंय, अमुक तमुक. ते श्रेयवाद सुरू झाला. द्रौपदी माता पण तिथं होती. भगवान कृष्ण गपचूप ऐकत होते.
द्रौपदी म्हटली ऐका ना, हे युद्ध ज्याने पाहिलं त्याला विचारू ना युद्ध कोणी जिंकलं. युद्धामध्ये मोलाचा वाटा कुणी घेतला हे त्याला विचारू ना आपण. युद्ध कोणी पाहिलं होतं बरं मंडळी? बर्बरीकने. कुठून पाहिलं होतं? टेकडीवर. चला म्हणे त्याला विचारायला जाऊ. कारण काय झालं माहितीये का, पांडवाला सुद्धा एवढा एवढा अभिमान झाला होता. आम्ही केलंय, मी केलंय. आणि मग हे 5 पांडव, द्रौपदी, भगवान कान्होबा, कृष्ण परमात्मा त्या बर्बरीक जवळ गेले. त्याचं मस्तक खाली घेतलं आणि द्रौपदीनं आणि कान्होबाने कृष्ण परमात्म्याने विचारलं, बर्बरीक सांग युद्ध कोणी जिंकलं रे बाबा? युद्धामध्ये महत्वाची भूमिका कोणी बजावली? बर्बरीकनं आपल्या पूर्वजांना नमन केलं आणि सांगितलं, कान्हा सांगू का, कौरवाच्या बाजूने ही कृष्णच लढत होता आणि पांडवाच्या बाजूने देखील कृष्णच लढत होता. पांडवाला लक्षात आलं आपल्याला अभिमान झाला होता, गळून गेला हो. म्हणतात एका बाणात 2 शिकारी झाल्या. भगवंत प्रसन्न झाले. बर्बरीक मला पुढचं सांगायचं आता. बर्बरीक तुझ्यासारखा तात भक्त नाही पाहिला म्हणे. आता बोल, तुला आता जीवदान देऊ का मी तुला? तुझे पूर्वज आहेत समोर, तुला जीवदान देऊ का? बर्बरीक म्हणतोय देवा नाही, अजिबात नाही. माझ्या डोळ्यासमोर तुम्ही आहात, आतून मला काय जगण्याची इच्छा आहे? मग काहीच नाही, मला काहीच नकोय देवा. तरी स्वतःहून भगवंत काय म्हटले माहितीये का कृष्ण परमात्मा? बर्बरीक मी तुला स्वतःहून काही जरी दिलं तरी कमी पडेल. हे द्वापारयुग संपलंय पण कलियुगामध्ये मी तुला माझं नाव देत आहे. त्या बर्बरीकला जे नाव दिलंय ना, सध्याचं नाव काय? खाटूश्याम. लोंढे चालले तिकडं सध्या. म्हणतात पण लग्न पण जुळत आहे तिकडे गेलो. हो खरंच महाराज. काही जण म्हणते ते हारे का सहारा आहे. शरीरात हारला, सत्तेत हारला, संसारात हारला का त्या बाबाचे पाय धरल्या जातात. खाटूश्याम परमात्म्याने नाव दिलंय बरं का त्याला. माझी विनंती राहील, जाणं तिकडे. ना काय नाही, जाण्याविषयी आमचं दुमत नाही. तिरुपतीला जा, उज्जैनला जा, खाटूश्यामला जा, पण एक गोष्ट विसरू नका, गावातल्या देवळात अगोदर जा. तुकोबाराय सांगतात गावीची या देवळा नाही दंडवत, ब्राह्मणातीत घडेची ना. सांगण्याचं तात्पर्य स्वतःचं नाव परमात्म्यानं त्याला दिलं, त्याची कीर्ती आज कलियुगात झाली का? तुका म्हणे यश कीर्ती आणि मान करता जतन देव जुडे. सगळं प्राप्त झालं, जीवनाचं कल्याण झालं, आयुष्य मिळालं, त्याचं कल्याण झालंय. आपल्याला आयुष्य मिळून आपण विषयाच्या आहारी गेलो आणि परिणाम मात्र झाला आयुष्याचं. तुकोबाराय सांगतात काय बिचारी माणसे रे, कैसी भुलली बापुडी दंभ विषयाची. दंभ शब्दाचा अर्थ सांगतो, जे आहे ते झाकून ठेवणं आणि नको ते दाखवणं, याचं नाव दंभ. विठाला विठाला. ऐका, शूर्पणखा होती कुरूप पण झाली सुंदर, देवा तिचं नाक कान कापण्यात आलं. पुतना होती कुरूप, झाली सुंदर, देवाने तिचा स्वीकार केला नाही. पण ऐका ना, रामायणात एक बुढिया अशी होती, एक म्हातारी आजी अशी होती दिसायला कुरूप, पण आहे तशी रामासमोर प्रेझेंट झाली, सादर झाली. देवाला तिकडे जायचंच नव्हतं पण देव तिच्याकडे स्वतःहून वळून गेले, जिचं नाव शबरी माता. आहे तसं देवा. आमचं बऱ्याच जीवन आहे ना झाकपाकीतच चाललंय हो महाराज. आपण फोटो सुद्धा नीट काढत नाही हो. ते ब्लर लावून करू फोटो काढतोय आपण, ते फिल्टर लावून फोटो काढतोय. अरे आहे तसे काढा ना. देवाला आहे तसा लागतो, दंभ आवडत नाही. कैसी भुलली बापुली दंभ विषयाची साकडी. महाराज कशाला भुललेत आणि काय विसरली मरण त्याची नाही आठवण. माणसं मरणाला विसरली. आणि एक दिवस काय झालंय, देखत पायी तुका म्हणे आठवण नाही. ज्ञानेश्वर प्रस्तुत अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्यासमोर जाऊन आपल्या अंतकरणातला खेद व्यक्त करतात. एवढंच सांगेल, संतांनी आपल्या जीवनाकडे पाहून खेद करू नये. संतांना आपल्या जीवनाचा हेवा वाटावा आणि हेवा वाटण्याकरता आपण काय करावं तर मुखानं नामस्मरण करावं, साधू संतांची सेवा करावी,
ज्ञानेश्वरी गाथा या ग्रंथाचं पारायण करावं, चांगलं जीवन जगा. बाकी जीवन कशातच काही नाही बघ. शेवटी आपण वर्तमानपत्र वाचतात, रोज माणसं मरतात आणि इतके मरणाचे भाव उतरलेत कांद्यापेक्षा जास्त. खरंच महाराज, ज्ञानोबारायांच्या ओव्या आहेत ना, ज्ञानोबारा फार मरणाचे भाव स्वस्त झालेत, टपटप माणसं मरतात आणि आम्हाला कन्फ्यूज होतोय. एक जणाचं स्टेटस असतं भावपूर्ण श्रद्धांजली आणि ते स्टेटस संपलं का हॅपी बर्थडे असतंय. म्हणजे एवढी इतकं मरण सहज जर येणार असेल तर मरणाकरता तयारी काय केली तुम्ही? माझं कीर्तन झालंय, मला फक्त एक प्रश्न तुमच्या समोर ठेवून जायचा, विचार करा. शरीर निरोगी राहण्याकरता काय केला जातो? व्यायाम केला जातो. शरीर निरोगी राहण्याकरता व्यायाम. ऐका बरं मंडळी, सुख समाधान ज्या मनावर अवलंबून आहे, अवलंबून नाही कळणार, डिपेंड. सुख समाधान ज्या मनावर अवलंबून डिपेंड आहे त्या मनाकरता तुम्ही काय करता? एक जण म्हणला मी ते रील लोटीतोय, रील लोटून समाधान वाढणार आहे का? काय करतोय आपण मनाकरता? मनाकरता जे करावं लागतं त्याचं नाव परमार्थ आहे. तुम्हाला करता आला माणसाने परमार्थ करावा. माळा घ्यावी, यंत्र आहे, यंत्र घ्यावं, नामचिंतन करावं. समाधानाचं साधन एकच आहे, परमात्म्याची भक्ती. आणि ती भक्ती आपण करावी, मनाने नाही करावी. अशा साधू पुरुषांच्या, सत्पुरुषांच्या संगतीत करावी. आपलं मोठं भाग्य आहे की आपण पूजनीय मोठे महाराज कृष्णदेव बाबा, पूजनीय भवनाथ महाराज आणि आता आपले सध्याचे विद्यमान महंत आदरणीय सुदामदेवजी महाराज शास्त्री यांच्या सान्निध्यामध्ये आपण परमार्थ करत आहात. ज्ञानोबारायांच्या चरणी प्रार्थना एवढीच असेल की आपला परमार्थ संतांना अपेक्षित आपल्या हातून परमार्थ घडावा, अशीच प्रार्थना या निमित्तानं करतो. पूजनीय श्रद्धे महाराजांनी मला ही सेवा दिली त्याबद्दल महाराजांचे आभार व्यक्त करतो. आपण सर्व मंडळी या आश्रमावर मोठ्या श्रद्धेनं प्रेम करतात, सहकार्य करतात. आपला सर्वांचे मी ऋणनिर्देश व्यक्त करतो. झालेली सेवा भगवान दधनेश्वराच्या चरणारविंदी अर्पित करून वाणीला पूर्ण विराम देतो. न्यूनते पुरते अधिकते सरते करून घ्यावे तुमते विनवितो असे. पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे, मज क्षमा करणे संती नव्हे अंगभूत युक्ती.